नमस्कार. आपण आता कराड कोयना या मार्गावरती आहे. खरं तर हा राष्ट्रीय मार्ग नव्यानं घोषित करण्यात आलेला आहे आणि या मार्गावरती आता 3 पदरी हा रस्ता होणार आहे. आणि गेल्या असं लोकांचं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की गेल्या 7 ते 8 वर्षापासून हे रस्त्याचं काम असं धीम्या गतीनं सुरू आहे आणि याचे काम संत गतीनं सुरू असल्यामुळे बऱ्याच वर्ष लोकांना अनेक दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. धुळीमुळे आरोग्याचा लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वृद्ध मंडळींना तर हा श्वसनाचे विकाससुद्धा जडल्याचे अनेक लोकांनी सांगितलं. याशिवाय तुमच्या आजूबाजूची जी पिकं आहेत तर त्या पिकांवरतीही परिणाम झालेला आहे. हे बाजूचंच गावामध्ये कलिंगडाचं शेती खूप अशी फेमस होती, तीसुद्धा त्या लोकांनी आता कलिंगडं बंद केलेली आहेत. याशिवाय वाहन चालक असतील, मग दुचाकी असेल किंवा 4 चाकी वाहनांची चालकांची तर अवस्था प्रचंड दयनीय अशी झालेली आहे. धूळ असेल किंवा रस्त्यातील खड्डे, सुस्थितीत रस्ता नसल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते जाता येता आणि हे रखडलेलं काम असल्यामुळे अक्षरशः लोकसुद्धा संतापलेत. हे कधी काम पूर्ण होतं आहे असं लोकांना वाटतंय. आता आपण इथे आपल्याजवळ एक आउटलेट आहे, फॅक्टरी आउटलेट सातारी कंदी पेढे नावाचं, आणि त्यांना विचारूया त्यांना काय त्रास होतोय. सांगा साहेब, तुमचं स्वतःच दुकान आहे? हो. काय हे तुम्ही आता हे लावलंय, ह्याला कागद लावलाय चारी बाजूनं? ते धुळीचा त्रास होतोय म्हणून लावला. धुळीचा त्रास होतोय म्हणून. आणखी काय तुम्हाला त्रास होतो? या रस्त्याचं काम चालू आहे, तुमच्याकडे पर्यटक वगैरे किंवा असं खरेदीसाठी येत आहेत का? येतात लोक, पण आता धुळीमुळं ते प्रमाण कमी झाले लोकांचं. हां हां. धुळी भरपूर यायला लागले आणि लोकांची पण संख्या कमी झाली. हो. म्हणजे व्यवसायावर धंद्यावर आमच्या मार बसला. परिणाम झाला. किती दिवसापासून हे काम चालू आहे रस्त्याचं? हे आता जवळ साधारणतः 1 वर्ष होऊन इथं म्हणजे पाठीमागून चाललंय त्याला तर बरीच वर्ष झालेत काम सुरू आहे. काय वाटतं ह्या रस्ता कधी कंप्लीट होईल किंवा कधी व्हावं असं काय तुम्हाला वाटतं? त्यांची कामाची गतीच नाही तर काय करत. आता नेहमी मी प्रवास सकाळ संध्याकाळ करतो. पूर्ण गाडीचं नुकसान भरपूरच होतं. कायमच्या डबऱ्यातनं चालावं लागते. सकाळी 6ला जायला लागतं कामावरती. मणक्याचा काय भरपूरच त्रास होते या खड्ड्यामुळं, आणि धूळ तर इतकी येते की काय बोलायचं कामच नाही. आणि खूप साऱ्या प्रमाणात गाडीचं नुकसान होते. बघा, तुम्हीच बघा, आता ज्येष्ठ आले पहिलीतून डेली अपडाऊन असतं आमचं. सकाळ संध्याकाळ दुधालाच गाडी असते. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या रस्त्याच्यामुळे. कधी रस्ता होईल असं वाटतंय तुम्हाला? रस्ता होईल म्हणजे अजून त्यांनी सांगितले 3 वर्ष रस्ता पूर्ण होणार नाही. कारण आत्ताच काही लोक म्हणली की 8 वर्षापासून रस्त्याचं काम चालूच आहे म्हणून. बरोबर आहे, 8 वर्षापासून काम चालूच आहे आणि इथं वाईज करतात मतलब की सोडून देते. मी 2 व्हीलरवरनं प्रवास करतो, तर प्रवास ज्यांना आणि रस्ता आहे ना त्यांनी प्रवास करावा बारक्या गाडीवरून 2 व्हीलर. मग मोठ्या गाड्याकडे पुढं चालल्यानंतर बारक्या गाडीचं काय होतंय ते मागं ते मग समजेल. आता ते सर्व आपलं गाडीचं बी पार्ट गेलेत आणि आपलं बी पार्ट सर्व गेले. ते कसं ते उडवाउडवीची उत्तरं यानं हे करायचं, तिकडं तहसीलदाराला आमच्याकडे काय नाही, प्रत्येकाकडे गेले की आमच्याकडे काय नाही. यांच्या वादामध्ये स्थानिक लोकांचं कधी हाल होतंय. म्हणजे ते लोकांचं बोलणं चालूच असतंय, पण त्यांना अजून कुणाकडनं त्यांना प्रतिसादच भेटलेला नाही ना. आता ते एकाला जर शेजारच्याला पैसे भेटलं असलं, आपल्याला नाही म्हणल्यानंतर कोणी रस्ता अडवणारच. आता मोजणी तर कोणाची होत नाही. कुठली धूळ जी जास्त पडत्या, धूळ म्हणजे बोलायचं कामच नाही. एवढी धूळ कणी ह्याच्या पाणी मारून सुद्धा कणी काय होतं माहिती आहे का, ते पाणी मारतात आणि पाणी मारल्या गाडी जर मागणं चालू राहिली, आता 4 चाकींचं हे आहे, 2 व्हीलरनं चालवायचं म्हटलं तर घसरते ना गाडी. कितीतरी ॲक्सिडेंट रोजच्या रोज होतात. लगेच पाण्यावरून तो कणी टायर फटकून देतात. त्यामुळं ॲक्सिडेंटचं भ्या, धुळी असले तर धुळीचं भ्या. म्हणजे पाणी मारलं तरी सुद्धा कणी हे आहे आणि नाही मारलं तरी सुद्धा त्रास आहे. आता मी ते का म्हणजे काय, आता किती पहिला जो रस्ता तयार झाला आहे तो रस्ता बघताना आता हा नवीन रस्ता तयार होताना तो जुन्या रस्त्याची अवस्था बघा काय आहे. म्हणजे मग समजेल की पुढचा रस्ता तयार होईल तो पण पट्टा जर मासा उदासलेला आहे, खराब झालेला आहे. त्याच्यामुळे हे काय असंच चालणार. त्यात हे गेलं असं तर गाडी चालवतच येत नाही ना गाड्याच्या मागं, आणि पूर्णपणे सर्व त्रास कधी हा किती दिवस चालणार आहे काय माहिती नाही. हे असंच चालू राहणार. कोणी कोणाला तेवढ्यापुरतं येतं, माणूस सर्व विसरून जातं. ते सर्वांना त्याचा हे पडलेलं पाठ झालेला आहे की कधी तेवढ्यापुरतं कधी मतदानापुरतं आपल्याला भेटलं, बाद झालं, हा सगळेजण विचार करतात.
आणि पुढं निघून जातात. हे सर्वांना कणी पाठ झालेलं आहे, हे सर्वांच्या अंगी पडलेलं आहे. त्याच्यामुळं त्याचा परिणाम झाला माहिती आहे लोकांना की याचा परिणाम काही पडत नाही. हे असंच चालू राहणार. हा त्रास काही संपणार नाही, हा त्रास असंच चालू राहणार. गाव सांगू सुरुवात कर. हां. माझं नाव बालेखान कमाल शेख. मी शिरळ बागेत राहतो, बाग वस्तीत. हे आम्हाला ह्या रस्त्यामुळं आता 2 वर्ष झाली. आज होतोय, उद्या होतोय, आणि हे कायमचं उकरून ठेवलेलं आहे. आम्हाला अजिबात इथनं म्हणजे इतका कटाळा आला की घर सोडून जावं. रोज झाडलं तरी धुरळा आहे तेवढा आहेच. आणि काही आमच्या धंद्यावर सगळं परिणाम आला आहे. ह्या असल्या ह्यातनं आम्ही रात्रीचा धंदा करतो. दिवसाकडे रात्रीचं जायचं म्हटलं तरी ह्या खड्ड्यात एखादं पोरबाळ पडून शनी त्या धोक्याचं काम आहे. कुठला व्यवसाय करता तुम्ही? आम्ही मच्छीमारीचा व्यवसाय करतो. कुठे कुठे इकडं कोयनेला जातो, कोयनेपर्यंत जातो. इकडं नव्या रस्त्यापर्यंत जातो. आणि तिथून हे आता हे लोक शेजापाजाला आमचे मराठी माणसं आहेत, शेती त्यांची आहे. त्या शेतीवर धुरळा बसतोय, त्याच्यामुळं ही शेती सगळं होऊन शेणी येत नाही. किती त्यांनी मेहनत केली तरी त्याचं फळ त्यासनी मिळत नाही त्या धुळ्यामुळं. म्हणजे आमच्या गावात कलिंगडे प्रसिद्ध आहेत शिरळवागचे. पण ते आता 2-3 वर्ष झाली हे जसं रोडचं काम निघालंय तेव्हापासून आमच्या गावात का नाही हे कलिंगड्याचं हे जर संपलेला मार आहे. प्रत्येक गोष्टीला फटका आहे. हे एवढं काम का नाही, रस्त्याचं लवकर झालं असतं म्हणजे ह्यातनं आमची सुटणूक झाली असते. मी त्यांना भर टाकायला सांगितले 2 महिने झाले. अच्छा, आहे तुमच्या घरासमोर. रात्रीचं जो नवीन गाडीवाला आहे तो एवढ्या जोरात आपटतोय किंवा ज्याला माहित आहे तो अर्जंट ब्रेक दाबला की झटकन आम्हाला जाग येते डोपत. एवढ्या जोरात आवाज होतो. म्हणजे रस्त्याच्या मंदावलेल्या कामामुळे झोप आराम झाली. अवघड आहे. बरं आहे. हे काय मोठं काम आहे का खड्ड्यात भर टाकायची? काम होतो पण काय नाही, मशीनवाल्याना अडवलं, सगळ्यांना अडवलं, गाडी कोण काय लक्ष देत नाही. असं दामपूर सगळ्या गोष्टी चालूच आहेत म्हणायची. पाणीवाला टँकर जातात, जिथं काम बांधकाम चालू आहे तिथवर जातात. खांबीवलं आलो परत येत. कुठून तुम्ही? आलो आमच्या बहिणीला बघायला वरती तिकडे गेले होते. अच्छा, मग चालत आलाय. ह्या रस्त्याबद्दल काय सांगाल? हे तुम्ही आता तुम्ही चाललाय कडनं घाबरत आता काय काय सांगायचं, तेव्हा रस्त्याबद्दल सांगण्यासारखी अवस्थाच नाही आहे. आता 3-4 वर्ष ह्यातच गेली तरी रस्ता तयार होतोय. आता काय केलं पाहिजे? लोकांना धुळीचा त्रास होतो. मग सगळ्याचा त्रास होतोय, पण हे सगळं गव्हर्नमेंटनं विचार केला पाहिजे ना. हा कधी करायचा गव्हर्नमेंटनं पब्लिक नेल्यानंतर? तेच बरोबर करायला पाहिजे, पण आता मग करत नाही ते. ह्याला आता काय जनतेनं काय केलं पाहिजे? आता काय केलं पाहिजे जनतेनं? हे जनतेनं ठरवलं पाहिजे. आता निवडून कोण यायचं आणि कोण नाही तेवढं तर सगळीजण निवडून आल्यानंतर कुणी विचार करणार. कसा धुळीचा त्रास होतोय, आरोग्याचा प्रश्न होतोय, म्हाताऱ्या माणसाला तर जास्त त्रास असते. सगळ्यांना काय आरोग्याचा त्रास आहे. मग आता रस्ता होतो 4-5 वर्ष झाले तरी रस्ता होतो. आता किती दिवसात होईल काय वाटतंय? तसं काय सांगू शकत नाही. सांगू शकत असंच चालणार आहे. आता पाऊस आला, परत आणखी 2 शनी गेलं की झाला आणि मागचं तेच मोर.